आता हाय लोक पाणी पिलं दिलं टाकून इथंच आहे. हो, लक्षाचं काम आहे. फिरायला गेलं असं आता सकाळी सकाळी हो दिली इथं टाकून. हो, जाऊ दे आपल्याला काम येईल नाही का. हो ना, आता कसं 2 दिवस झाले हेच काम सुरू आहे ना आपलं. आता प्लॅस्टिक जमा करणं. बक्षीस तर आपल्यालाच घ्यायचं आहे नाही का. हो, चल घे उचलून पटकन नाही का. हो, कोणाला सांगता येत नाही, माहिती नाही पडत आहेत. आता आहे नाव घेतलं लक्ष हजर. हो, आलो वाटतं इकडे साधा नाही का. हो, झालं एक चक्कर मारली की चाललं घराकडे. हो, काय म्हणते काय माहिती, दिसलं नाही पाहिजे त्याले. बाबा काय आहे म्हणे रोजच्या रोज माझ्या सकाळी सकाळी काय कट्टे घेऊन जाते. तर काय म्हणजे कायचं कट्ट आहे म्हणलं. हा हो, सकाळी कालही दिसले होते, परवा दिसले होते. काय आहे काय काय म्हणजे आता हे घरातला कचरा काळ्या आहे ते साफसफाई केली नाही का मग देतो आपण उगंड्या टाकून तिकडे चाललो टाकाले. तेच म्हणलं 2-3 दिवस झाले कट्टे घेऊन हिंडण दिसून राहिले सकाळी सकाळी. हो, लस पुन्हा आठ घरी तर जा द्या टाकून कुठं टाकायचं तर. काय काय समजत नाही म्हणे का. एवढी साफसफाई असते का रोजच्या रोज सकाळी सकाळी दिसते बरोबर जे. जाऊ दे असं काही आपल्याला काय करलं नाही का. जाऊ दे चला घराकडे. बाबा काय करा बॉक्स घ्यायचीच पहिले आता. हे काय आणलं वाटतं आजही आणलं बाबा त्यानं. हे काय प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि हे आता पन्न्यान गिन्यान काही गरजच आहे का. हे कायच करायचं. बाबा रे काय का माहिती तर चल घे बरं धरला घे लवकर मागच्या साईडने ये तू. हा पटकन तेव्हा वर आपण टिनावर टाकून देऊया. चल घे बरं बरोबर. काय धंदा लावला हे रोजचा तुम्ही. कायच करा बाबा. हे काय काय हे आता तुम्ही काय रोजच्या रोज आता हे पन्न्यान बाटल्यान गिटल्या काय जमा करून राहिले फालतू बसले आपले. हा घरात कबाडखाना करणं. काय कसं काय बिंडू काय कर. अरे थांब ना आता तुला सांगतो ना काय आहे तर. तुला माहिती नाही का ते. हा चल पहिले हे बघ पहिले ते टिनावर टाकून देऊ नंतर सांगतो तुला समजून काय आहे तर. मग काय माहिती नाही चल घे लवकर लवकर चल ये लवकर फटकन मागून. हा मी आलो शिकून. आली आली हो पुढे हो, घ्या 2 पन्न्या घ्या आलीच मी. मस्त काम लावलं बाबा. हे कोणतं प्लास्टिक आणि काय तर. आम्हा मी फक्त मी बरोबर बरोबर झाला ते. तिकडे आहे कट्ट ते घेऊन ये लवकर. हो आण फटफट वर जमा करायला लागते सगळं प्लॅस्टिक. मग काय तर स्पर्धा जाहीर झाली की बस झालं कामच झालं आपलं मग. आणतो कोणतं भूत मला तुमच्या डोक्यात दिलं घालून कोण व्हायचं. पण बसले ते प्लास्टिक जमा करा आणि हे ते. हो आणतो मी आणतो. तुम्हाला काही समजतच नाही. अरे म्हणजे स्पर्धा आहे ना. स्पर्धा मधल्यावर आता कसं आहे. हा एका दिवशी मग प्लॅस्टिक जमा करणं होईल का आपल्याच्यानं. 3,000 रुपये बक्षीस आहे ना. फालतू बोलून राहिली. आणते लवकर कट्ट. मग वर ठेवा लागते ना. अजून कोणाला दिसलं तर मग लोक जमा करते. मग फालतूचे कॉम्पिटिशन नाही आली पाहिजे कोणाची. आणतो बाबा. कोणती स्पर्धा आणि कोणतं काय मला तर आठवण नाही राहिलं. अरे बाहेर काही समजतच नाही. हो ना तर काय मग म्हणजे नंबर नाही आला. आता ज्या दिवशी स्पर्धा जाहीर करीन चला 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 काय सापडणार भेंड मग म्हणून मला कुची जरा आपलं झोको झिकीटोला चाल लागते जमा करणं. पहिला नंबर नक्कीच आहे आपला मग 100%. अहो तुम्ही फुकट मेहनत करून राहिले ना. काहीच गरज नाही ह्यानाचं. त्या टिनावर ठेवा आणि ताना ते प्लास्टिक तुम्ही घरात नाही जरा मला कबाडखाना करून राहिले. काही गरज नाही त्याचं. मग आता स्पर्धा आहे हे त्याला ध्यान नसेल त्या स्पर्धेचं कोणता आहे काय आहे. नाही ना म्हणे ना ते सभेतनी सांगितलं ना त्यानं प्लॅस्टिकचं आपण जमा करायची स्पर्धा घेऊ म्हणे. 3,000 2,000 1,000 असं बक्षीस जाहीर केलेलं नाही त्यानं. मग काय असं कसं काय देणार नाही ते. तर मी मारत्याला भेटतो आता मग बा कसं काय तुमच्या स्पर्धेचं. मग काय म्हणून तुम्ही आता 2-3 दिवस झाले जमा करून राहिलो. कारण की लोकांना कोणाला प्लॅस्टिक सापडच नाही पाहिजे ना. हा पहिला नंबर आपला झाला पाहिजे. कारण की कोणाला बा एक आता प्लॅस्टिकची बॉटलही सापडत नाही. सगळं आणलं ना जमा करून सकाळी सकाळी. मग तुला काय माहिती आहे. अरे तर सांगा आता कोणाचा नंबर येणार आहे. यायला जमा केले माहिती बाबा सकाळी जाऊ. अरे बापा का मारत्या म्हणे मला स्पर्धा घ्या लागते म्हणजे 1-2 दिवसात. हो मग तुम्ही त्याला पहिले विचारा त्या मारत्याला खरं स्पर्धा आहे का नाही आहे. हा नाही तुम्ही ते पेटून देईन नाही घराच्या बाहेर फेकून द्या तुम्ही ते. नसते द्यायला घरातली कचरा करून. हो ना आजच करायला लागतो मी त्याला म्हणतो आजच घेऊन स्पर्धा ती. मग काय तर हे बा पहिला नंबर माय ते आपण काय करू त्याच्यातही बी बा 2 नंबर भेटते आपल्याला. हो तर हे बा लोकांना काही प्लॅस्टिक सापडत नाही तर मी माय अलग आणि तू अलग. हा हो कारण की आपल्याला भरपूर आहे आता. 7-8 कट्टे हे ते सगळं भरलेलं आहे आणि काही टिनावर आहे काही खाली आहे. तर म्हणलं हे बा मी अर्धे दाखवतो अर्धे तू दाखव प्लॅस्टिक. तर पहिला माया दुसरा तू या. 3 आणि 2 5 घरात शिवलेला ना आपल्या. घरलाच कला करायला काय तर पहिला घरी दुसऱ्या घरी भाड्याला तिसरा भरा त्याला येते मग. भानुली दिन देणार काही हो त्याचा 3रा नंबर. हा जमलं त्याचं. बरं तसं म्हणलं त्याला नाही का. बरोबर ठीक आहे मग कसं 3 भाग करू आपण त्याच्या. माझ्याजवळ जास्त मापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा भानुजवळ कमी. हा झालं जमलं मग आता मी मारते भेटतो आता. हो त्याला म्हणतो काय आहे म्हणतो स्पर्धेचं तुमच्या. हा जमते मग. या मग लवकर भेटून दिले. या हो जा. काय मारतो इकडे आहे का तुम्ही. हो तेच म्हणलं कसं काय आहे आपलं काही गणपती उत्सवाचा काही कार्यक्रम वगैरे काही आहे का नाही म्हणलं काही स्पर्धा आहे ती. तुम्ही त्या दिवशी मोठ्या गोष्टी सांगितल्या. म्हणलं बघा काही आहे का नाही का कसं काय म्हणलं. ते सुग्रण सखी स्पर्धा आहे म्हणता निबंध स्पर्धा अजून कोणती ते प्लॅस्टिकची बी काय म्हणते घेऊन राहिले म्हणते तुम्ही. हो ना मग त्याच्यासाठी आम्ही आता इथं आलेलो लाराला म्हणलं बा कसं करतात आता घेतं का एखादी. एखादी म्हणलं घेऊन टाका ना एखादी आता फटकन एक कसं बाजूला करावं लागते आपल्याला. 10 दिवस म्हणजे बातच होते बरं गणपतीचे. तर तुम्ही असं करा माझं म्हणणं प्लॅस्टिक निर्मूलनाचं करून टाका आज पहिले. प्लॅस्टिकची कसं जमा करावा लोकांनी म्हणा. एखादी दवंडी देऊन द्या म्हणजे कसं लोकांना माहिती होऊन जाते. पटपट आजच्या जिकडे तिकडे करून टाका. नाही आम्हाला काय वाटलं आज संध्याकाळी मीटिंग घेऊ आपण. आता संध्याकाळी आपण आरती येतो तेव्हाच मग ठरवून घेऊ कोणकोणत्या स्पर्धा काही घ्यायच्या तर पाहू ना नंतर मग. तर संध्याकाळी आरती काही करसा ना काही काय. अरे बा म्हणलं आज दिवसभरात एक निघून जाते ना एक तेवढंच तुमच्या मागचं काम कमी होते ना. आज तुम्ही जर आता सकाळी किती वाजले 8 वाजून राहिले. आता तुम्ही दवंडी देऊन द्या. दवंडी दिलं की बिलकुल सगळ्या लोकांना माहिती होते 5 वाजेला जमा करा. हाच कोणतं आपलं मोठं गाव करला रे. हो निपटून टाकणं एक आपल्याला मोकळच करणं आहे ना नाही का. हो जाऊ दे बरं तसं करतो मग दवंडी देऊन देऊ का मग. दवंडी म्हणलं जरा बक्षिसाचं पाहिजे जरा कसं आहे प्लॅस्टिक निर्मूलन हे लय महत्वाचं काम आहे. आणि त्यासाठी कसं जरा बक्षीस जरा शिल्लक पहिली स्पर्धा आहे. जरा 5,000 करून टाका पहिलं बक्षीस. दुसरं 3 करा तिसरं 2 करा म्हणजे कसं जरा हरी किती लोकायले. नाही ना एक तर आमचा कसं खर्च कमी करायचा आम्हाला. तुम्ही आता ते वाढून नका सांगू. पाहू आम्ही त्याच्यावर विचार करू. सध्या तर काही आम्ही समजा विचार नाही.
त्या नाही ना पुढच्या लेखपुरी मग कमी द्यायचं ना. पहिले कसं म्हणजे पहिले फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पाहिजे ना, की बा नाही मंडळ करून राहिलं बा. हो 5,000 करून टाका तुम्ही, कोणाला भेटवा. हो आपल्याला तर भेटत नाही म्हणा, आपल्याला कुठे जमा करणं होती. तसंच करा बरं नाही का हो का बरं बरं ठीक आहे मग पाहतो मी काय आता मारत आम्ही जरा सल्ला घेतो 5,000 पहिलं दुसरं 3 आणि तिसरं 2 नाही का बरं बरं ठीक आहे ना पाहू काय करायचं ते. तर करा मग लवकर, पण आज आता तुम्ही दवंडी द्या लवकर. हो म्हणजे लवकरात लवकर लोक कामी लागतील ना. हो तुम्ही जर दवंडी दिली तर लोक मग कसं आपलं याचवा सुरू होते मग प्लॅस्टिक गावातलं. बस आत्ता देतो मी. हो लखलख काकाला आवाज देतो, देऊन द्या म्हणतो दवंडी नाही का. भोंगा फिरवला की जाय तिकडे. स्पर्धा सुरू 9 वाजतापासून तर 5 वाजे लोक. चला ठीक आहे मग. जमला आता नाही का. झाला तर नंबर आपलाच आता, पहिला बिन दुसरा बिन झाला तर तिसरा बिन नाही का. मग जातील. कर मग. हो चला आम्ही मग आता कसं ते दवंडी झाल्यावर सुरू करतो मग येसनं नाही का. चला येतो मग मी. आता सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या इथे गणपती उत्सवानिमित्त आपलं नवयुवक तरुण मंडळातर्फे प्लॅस्टिक निर्मूलन कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रथम बक्षीस 3,000वरून 5,000 करण्यात आलेले आहे. पहिले 5,000, दुसरे 3,000, तिसरे 2,000 रुपये अदा करण्यात येईल. हो अरे बाबा का आता आलं मला लक्षात नाही का. म्हणजे कंदील बुडा कट्ट घेऊन म्हणजे प्लॅस्टिक जमा करत जा तिकडे 2-3 दिवस झाले. आपल्याला वाटलं काय आहे तर कोणाला माहित न करता जमा केलं, पण आता जाऊ दे इथं साठी ते काही म्हणता येत नाही. अरे पण कसं काय म्हणलं हे, म्हणजे काय कसं काय म्हणलं योजना काय आहे? बाबा मारता खरं 3 5 केला का आता बक्षीस. बाबा 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 कसं काय आहे, काय योजना काय म्हणलंय. कोणती आहे योजना आहे? अरे योजना नाही, हे कसं आहे, आपल्या गावातली प्लॅस्टिक आहे का नाही, ते आपल्या गावातल्या लोकांना जमा करायचं. संध्याकाळी 5 वाजता ते जमा करून आपण वजन करू. ज्याचं जास्त भरण त्याला आपण प्रथम बक्षीस देणार आजच्या नगदी पेमेंटमध्ये. तर म्हणून म्हणलं करा, सगळ्या लोकांनी सहकार्य करा. चला आता खंदीला जमलं का नाही बक्षिसाचं. तुम्ही म्हणे बा कसं 3 मध्ये जरा कमी वाटते, तर जमलं ना आता. नाही बरं केलं हो ना. 3,000 जरा कमी वाटते तर हो कसं लोक सहभाग घेतला पाहिजे लोकांना नाही का शांतरा. बरं केलं आता. हो 5,000 बरं केलं. तर मी काय म्हणलं तरी आपलं शिवलाले कसं एक टच करून देतो बा. हो तर ते वजन मोजाच्या वेळेस त्याला बोलावून घेतो, नाही तर मग अजून म्हणायचं मला बोलावलंच नाही नसंच नाही. एक तर आता त्यानं कसं जास्त वर्ग दिलेली आहे. तर म्हणलं त्याला सांगून देतो एक खेपचं, सगळेजण त्याला भेटून कार्यक्रमाचं काय आहे ते आरती गिरतील येत जाय म्हणा सकाळी आता. आता दवंडीचं झालं लवकरात लवकर त्याला भेट आणि म्हणा ते या म्हणा आरतील जरा. म्हणा ते त्याला टच करून देतो ना. आज आता पहिली स्पर्धा आहे आपली. हो तर मी आणलं कसं पहिले दवंडी देऊन द्या. तर मग कसं कधी लावायची सकाळी भेटले हो म्हणे बा जरा बक्षीस वाढून दे, म्हणून मी दवंडीत देऊन टाका. तर मग आता कसं शिवलाल भोले भेटून येतो असं साहेब संध्याकाळी या म्हणतो. मग नाही तर आता आरतीला आलं फारच चांगलं. हो ते कसं त्याला सांगतो बा. हो पैसे आहेत ना, पण पैसे तुमच्या डोळ्याने सगळे जमा पैसे आहे ना. पैसे आपले नगदी घ्या तुम्ही आजची स्पर्धा झाल्याबरोबर संध्याकाळी. चला या मग आता. जाऊ द्या मला पुढे दवंडी आपली रप जाऊ द्या सगळ्या गावातनी. ठीक आहे ठीक आहे. चला करा म्हणून सुरू. प्लॅस्टिक जमा करून करा सुरू लवकर लवकर. कटून आम्ही आता माझी ना मला भेटेल ना बक्षीस. कोणाला चालते ना, कोणी असो ते. हो त्या ज्यानं जमा केलं त्याला बक्षीस. करा जगन. हो करा जमा करा खरं लागा कामो कमी. आता सापडते गावात येईल नाही का. हो काय ठेवलं मी आता पुरं 2 दिवसात. पण ज्ञान हे ते सर बिलकुल धुंडवून आणलं मी. हो रे बा करा करा. हो ज्याला भाग्य असताना घ्या आता. चला चला. आणि बक्षीस तर मीच घेतो मी नाही का. 100% आपल्या धाब्यावर आता कशा प्लॅस्टिकच्या बॉटल आहे पन्न्या गिन्याला असते. आता आलो पण फोन करून देतो नाही का. कंदीला बक्षीस नाही भेटत मी. 100% आपल्या इथं लागन तेवढा आले का नाही का. हो कटलंच भरून आणतो एक. बरं मारते मग. येतो मग मी संध्याकाळी पाहू काय होते. ठीक आहे मग. अरे बसा तुम्ही बसा ना. काय गडबड काय एवढी. अरे चहा मांड बरं यायले. चहा मांड म्हणलं किती 3 आणि 3 6 7 कप मांड बरं. बाबा याने एवढं तुम्ही चहा पाणी जे आलं त्याला चहा जे आलं ते म्हणलं दूध आणायचं आहे म्हटलं. हो मी आता जातो आणतो आता. हो चहा दूध नाही सध्या. आता आतापासून अशी कटवून राहिली तर पुढे कसं होईल. हो ना. तर काय अजून तर अजून जाहीर व्हायचं आहे आता इलेक्शन. पण आमदारकीचं जर समजा झालं तर किती लोकांची येऊ जाऊ वाढतील, किती चहा पाजा लागतील लोकांना. अरे बरं ठीक आहे ठीक आहे. मारत राह. बरं हे बा आता कसं जाय बरं तू आपलं जगन दूध घेऊन ये. नाटका येतात नवरा बायको नाटका यायच्या. हो चहा पाजणं नाही, फक्त कसं तोडाची वाप गमवते. नाही नाही राहू द्या ना, चहाची काय आवश्यकता नाही. मारत राहा. आपला काय महत्वाचा विषय आहे ते सांगून द्या. चला पटकन. बरं मी काय म्हणतो जरा लवकर सांगा मला. कमांडर घेऊन निघणं आहे. जरा लवकर जा लागते एसटीच्या आधी, नाही तर मग सीटा राहत नाही ना. आणि एक तर कसं आहे मला बॅनर गिनर टाकले मी छापाले. जरा कसं गावागावाने प्रचार करणं आहे, हे आहे ते आहे थोडंसं. म्हणजे आता म्हणजे पूर्वनियोजन आपलं सुरू आहे आता आमदारकीसाठी. आता काही डिक्लेअर होते काय होते त्यानुसार मग आता समजा पुढे मग कसं तयारीत राहा लागते ना. हाय ती गमावते वाटते नाही का. भुसण्याला काही ठेवते का नाही एक खान. नाही म्हणलं मग यावर्षी हायच वाटते प्लॅन. समजा आमदारकी उभं राहूनच राहिलं वाटते नाही. हा म्हणजे व्हायच लागेल ना ते. उभं राहायच लागते ना बा. अजून नाही बजावून राहायच लागते आपल्याला. काऊन की आपल्याशिवाय कसं उमेदवारच नाही चांगला. आपल्याला आता इतके फोन येऊन राहिले की मला सांगतो तुम्हाला रात्रंदिवस चालूच काम आहे आता. पण मला कसं म्हणजे निर्णय नाही घेता उरायला. कुकडून उभं राहावं काय करावं काय नाही. हो पण आता मी जरा जाणार आहोत थोडंसं मंत्रालयात. हो थोडंसं कसं भेटी घेतो. पाहतो फिल्डिंग लावून मग आता कुकडे काय करावं. नाही तर मग आता विचार अपक्षच आपला. नाही मारत बरं नाही का अपक्ष. पहा ना तुमच्या हिशोबानं तुमचं कसं काय तिकडे पोझिशन पाहून पहा. कोणा जर दिली तर पहा, नाही तर मग समजा अपक्ष. मग कोणा दिली म्हणजे द्यायला तर सगळेच तयार आहे रे. म्हणजे जेवढे पक्ष आहेत समजा तेवढे आपल्याला समजा आपल्याच फेवरचे आहे. पण आता कसं आपल्याला कोणाचं घ्यायचं हे निर्णय घ्यायचा आहे. मग आता पहा तुम्ही तुमचा निर्णय. आपण काय सांगा आता. आपण कसं आपलं कसं म्हणजे लहान तोंडी मोठा घास नाही झाला पाहिजे.
बरं जाऊ द्या ते पाहू आपण अपक्ष म्हणा किंवा कोणते कायचे कोण का होईना पण साथ देजा बरं रामपूरवाले आपल्याला. हो आपल्याला कसं आहे पूर्ण आसपासचे जेवढा आपला मतदारसंघ आहे पुरा पिंजून काढायचा आहे. पहिल्यापासूनच आपल्याला तयारीत राहावं लागते. तर कसं पुढची फिल्डिंग लागते नाही तर मग ऐन वक्तात जाऊन काही फायदा आहे का पाया पडून द्यायची आहे. म्हणून म्हणलं थोडंसं डिक्लेअर झालं रे झालं की बस आपल्याला तयारीला लागायचं आहे बरं. अरे मी काय म्हणतो शिवलाल भाऊ फक्त तुम्ही शीटचं पक्क करा. हो ते जर झालं का नाही आम्ही हो ना आम्ही तयार आहो ना. फक्त तुम्ही तुमचं सेटिंग लावा. हो काऊन की लोक कसे बरेच हरकलेले आहेत बरेच बॅनर दिसून राहिले भावी आमदारचे. तर फालतू कसं तुमचं पत्तं कटलं रे पाहिजे. लवकरात लवकर तुम्ही त्याच्यातून काहीतरी निर्णय घ्या पटकन तातडीनं. मी त्याच काळजी मारती पण कसं आहे जरासं 13 तारखेला जरासं माणूस थांबून आहे. 13 तारखेला तर पाहतो ना काय होते काय नाही. त्याच्यानंतर मग एका उडीत टाकली रे टाकली. आता तुम्ही म्हणता बा आमदारकी पण ते पैशाच मिळणार ना तुमच्यावर पैसे गिसे आता इतके मोठे पैसे म्हणजे आता आमदारकी म्हणल्यावर लय पैसे लागते म्हणजे पुढच्या बॅनर लोक हिंडणं फिरणं चहा पाणी नाश्ता लय असते ना ते पूर्ण म्हणजे काय गाव थोडी आहे काही पुरा म्हणजे मतदारसंघ आहे नाही. बाबा स्पॉन्सर बसेल आहे ना तिकडे हॉटेल कायसाठी आहे मग काय तर मारुतीच्या नावावर तर का आता पुरी आमदारकी गाजू तुम्ही. हे बा स्पॉन्सरचा विषय नका करू पैशाचा विषयच नाही ना आपल्यापाशी. आपल्याला हे बा कितीतरी लोक म्हणते की मी लावतो फक्त पुढे वापस दे जावा. असे लोक भोवती फिरून राहिले तर की तुम्ही फक्त उभे राहा. हो आम्ही तुम्हाला पुरा म्हणजे पैसा लावतो असे लोक येऊन राहिले मला भेटाले. आता खरं आहे इथं उभा करून दे चांगला आपटून दे नाही का कोणते त्याला खडकुतरी असं ना मग तर फारच चांगलं. बरं जाऊ द्या मग ते काय म्हणतो भारती आपला विषय काढणं आपलं राहिलं ना यायचं राहिलं आपलं सांग. हो सांगा ना काय म्हणणं काय म्हणलं तुमचं कायसाठी आलं तुम्ही काय गडबड काय आता. काही नाही बस एवढंच सांगण्यासाठी आलो होतो. ते आज आम्ही आता प्लॅस्टिक गोळा करण्याची स्पर्धा घेऊन राहिलो प्लॅस्टिक निर्मूलनच्या हिशोबानं. तर म्हटलं संध्याकाळी जराशे लवकर येसान का म्हटलं कारण की आपल्याला 5-5:30 वाजता समजा त्याची ती प्लॅस्टिक मोजून घेणं आहे. आणि कसं आहे म्हणजे तुम्ही असले बरे म्हणजे बरं राहते जराशे लोक असले सगळे म्हणजे नाही ना मारती हे बा आपलं पकडूच नको तू बक्षीस वितरणाले भराई आपण काय ते तुम्ही नंबर ठरवा. तुम्हीच आहे ना आता नवयुवक मंडळाच्या हाती दिलं ना आपण तुम्हीच पाहता माय काही काम नाही ना. तरी पण मिळालं बा तुमच्या कानावर टाका नाही तर मग मला सांगितलंच नाही असं नाही झालं पाहिजे. मग तुम्ही समजा नाही असाल मोजाच्या वेळेस ते तुम्ही बाकी चिल्लर काम निपटून घ्या असे कामं मला नको सांगा जो फक्त डायरेक्ट आपलं म्हणजे बक्षीस द्यायच्या वक्तीच बस तुम्ही करून घ्या ते काही विषय नाही. किती आहे बक्षीस 3,000. आता 3,000 एक दुसरं 2,000 आणि 1,000 हो काही लोकांचं होतं वाढवा म्हणे पण आता आपल्याला पुरले पाहिजे ना विनाकारण आपल्याला कसं बजेट आहे कमी खर्चात असं आपलं प्लॅन आहे. मी म्हणतो कमी खर्चात कायले बिना खर्चात करा ना तुम्ही मग काय प्लॅस्टिक निर्मूलन करून राहिले तुम्ही. मी काय म्हणतो हे बा या हाताने द्यायचे आणि त्या हाताने काढायचे असं करा तुम्ही. ते आता कसं करायचं म्हणजे आम्ही आता म्हणजे काय करायचं काय म्हणतो तुम्ही काय करू राहिले बा गावातलं प्लॅस्टिक निर्मूलन करून राहिले त्याच्यासाठी स्पर्धा घेऊन राहिले 5,000 रुपये तुम्ही बक्षीस देऊन द्या बिंदास. दुसरं 3 द्या आणि तिसरं 2 द्या. आणि एक असा नियम टाका की बा आजपासून गणेश उत्सव उठेपर्यंत समजा विसर्जनापर्यंत ज्याच्या हातात पन्नी दिसन त्याला 500 रुपये दंड. म्हणजे काय त्याचा फायदा झाला पाहिजे ना प्लॅस्टिक निर्मूलनचा नाही तर मग आज जमा केले उद्या टाकले काही फायदा का त्याचा. 500 रुपये 5 रुपये देत नाही ना शिवलाल काका मग काय तुम्हाला वाटते ते लोक देते का दंड. तेच तर कला पाहिजे त्या कलेशिवाय कसं काय होणार आहे. मग आता मी कायसाठी उभं राहू राहिलो आपल्याला कला आहे म्हणून. आता मी समजावून सांगतो आता ते आरती किती वाजता आहे बस आता अर्ध्या घंट्यानी 8:30 वाजता आरती आपली लवकरात लवकर सकाळची संध्याकाळची 8 वाजता. चला ना मग आता आरती करूनच जा ना मग ठीक आहे ना. तुम्ही मावर सोडा द्या आता आरती झाली रे झाली की मी बरोबर लोकांना पटवून देतो त्याच्या डोक्यात उतरवणं माय काम. तुमचे हे सांगतो ना 5,000 बक्षीस जाईन 10,000 तुमचे पण 20,000 वसूल होते पाहिजे तुम्ही 10 दिवसाचाच आपण नियम ठेवते गणपती उठेपर्यंत. बस झालं जेवढे सापडले तेवढे 500-500 रुपये 20 लोकही सापडले तरी 10,000 होते ना. मग काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मी करतो हँडल द्या या तुम्ही आता जा. आला सर येऊनच राहिला मी आता काय झालं का सुरू झाली का मला आरती झालं का आले का लोक आले ना येऊ राहिले ना मग काय तर चला लवकर चला फटकं झाला आता मग काय तर ते शिवलाल भाऊ थोडंसं काहीतरी मार्गदर्शन करणार आहे. तर म्हणलं जरा कसं ते आपलं स्पर्धा आहे ना प्लॅस्टिकचं तर ते त्या संदर्भात बोलणार आहे नक्की या. झालं ना ते झाला विषय झाला. मग काय कोण बक्षीस जिंकून राहिला कोणाचा पहिला नंबर येऊन राहिला आता डिक्लेअर करतो मी तर. मग कंदील बुडा 100% 1 नंबरवर आहे. मग कंदील बुड्याला माहिती आहे का तुले 2-3 दिवस झाले म्हणलं जसं तिकडे सांगितलं तिकडे जमाच करणं सुरू केलं आपल्याला काहीच माहित नाही. तुम्हाला माहित झालं का अरे वा तुम्हाला कसं काय माहित झालं असं म्हणजे तुला माहित झालं वाटते तुला कसं काय माहित झालं बा. अरे आता गेलो तुम्ही घरा नंबर आपला पहिला त्याच्या टिडावरले का बाबा काय सांगा लक्ष्मण कट्ट्याच्या कट्ट्या बोल पड्या ते काय आपल्या बिसलऱ्या बॉटला लय जमा केल्या मग त्यानं 100% केल्या तू म्हणते तेच करा पहिला नंबर त्याचाच आहे. याला काय माहित आहे पहिला तर मीच मारणार होता. हो ना तेच म्हणलं ना कंदील बुडा कसं आहे पहिला नंबर 100% मारती. मला म्हणजे कसं ते सगळे दिसते ना रोज कट्टे भरणं सुरू आहे त्याचे. लक्ष्मणला काय सांगा नाही का आपण आता दुसऱ्या तिसरा नंबर तर घेतोच नाही का 2-4 कट्टे लावत असते एखाद्या बुड्याचे नाही का वरून टिनावर जातो काढून घेतो थोड्या वेळानं. तर ये मग आता पाहिजे म्हणलं नाही तर त्याच्या टिनावर दिले का कट्टे फट्टे लावशील तू नाही तर बसशील आपण भानगडीचे कामं नसतीचे. मी काय आपल्याला काय करत आहे फक्त ऐकलं मी आता मी आवाज द्यायला गेलो लोकायले तर त्याच्या गोष्टी सुरू होत्या बुडीच्या बरे काय बरे ते काय जाय ते तर बरे आपला माल जमा आहे सगळं प्लॅस्टिक हे ते काय येणार आहे कोणाचा मग असं बरे ते मी ऐकल्या गोष्टी 100% एवढं हे एवढं वाटते बा. हो पण पाहिजे म्हणलं बा चोरी करू नको हो नसतीचे कामाला लागले ठीक आहे ये मग आता. चला लवकरच आपल्या गणपतीची आरती सुरू होणार आहे सर्वांना नम्र विनंती सर्वांनी लवकरात लवकर मंडळावर यावे चला लवकर चला
चला म्हणलं लक्ष्मण हा सुरू करायला आरती लवकर चला चला पटकन चला. लय जुनी गोष्ट नाही आता. पहा आता हे पेपर मी आणला, मुद्दामून आणला मी. 8 तारखेचा हे. तर पहा म्हणलं याच्यात भारतानं कायच्यात विक्रम केला. हो म्हणजे भारत याच्यातही 1 नंबरवर आलेला आहे सध्या. आता हे पेपर घेऊन बसलं. कसं आरती झाली, मी प्रसाद घेतला, निघतो पटकन. मला प्लॅस्टिक जमा करायचं आहे ना बाबा. हो कशी 5,000 भेटले पाहिजे ना. बरं कायच्यात आला समजा लोकसंख्येत असेल ना रे ते. लोकसंख्येशिवाय कायच्यात आहे आपला, कायच्यात आहे कायदा. ते तर झालं हो, चीनले मागे टाकला आपण. मग आता त्यात ते हात नाही पकडून राहिला आपला. मग आपला याच्यातही आला अजून सर्वाधिक प्लॅस्टिकचे प्रदूषण करणारा देश भारत देश. 1/5 जगातलं जेवढं बी प्रदूषण आहे प्लॅस्टिकचं 1/5 हे भारतातले लोक करतात. असं हे कोणतं तरी मॅगझिननं त्याला म्हणते बा पुरस्कार आहे. दुसरा नंबर आला म्हणते काय नायजेरिया. दुसरा नंबर आहे नायजेरियाचा आणि तिसरा आहे इंडोनेशियाचा. आता नेचर या नियतकालिकेनं प्रकाशित केलेल्या अहवालावरून ही माहिती समोर आली म्हणते. असं या पेपरात आहे. सांगा मग आता शिवलाल भाऊ नाही का योगायोग समजा. हो प्लॅस्टिकची बातमी वाचली ना आपण आता प्लॅस्टिक निर्मूलनचा कार्यक्रम करू राहिला नाही का. म्हणजे किती योगायोग. योगायोग कायचा काय बाबा. अर्धा घंटा लागला ते पेपर धुंडाले. त्या दिवशी कसं डोळ्या खालून गेली ती बातमी. मला बरी कामी ती. हो ना ते तर योगच म्हणू लागल. कारण की कौतुक करण्यासारखा उपक्रम आहे प्लॅस्टिक निर्मूलनचा. बक्षिसाचा विषय नाही. 5,000 3,000 2 हे नाही महत्वाचं. पण हे उपक्रम महत्वाचा आहे. कारण की समूळ नष्ट आपल्या गावातलं प्लॅस्टिक व्हायला पाहिजे. म्हणून तर खरोखर आपल्याला जुन्या गोष्टी जे काही लोकांच्या जे जुने लोक होते ना त्याच्या काही गोष्टी खरोखर शिकण्यासारख्या होत्या आपल्याला. पा कधीला बस तुम्ही लक्षात घ्या. आता आपल्या इकडे पंक्ता बसे. पंक्ता कोणाची तर 4 आता पात्र काही बी उठे. गणेश उत्सव आहे समजा, दुर्गादेवी हे ते आपल्या इकडे कार्यक्रम होते, बारशे आहे कोणाचं काही आहे. म्हणलं आपल्या इथं जे पंक्ता बसे त्यावेळेस लोक काय करेत, काय घेऊन ये सांगा बरं, तुम्ही सांगा बरं. दुसरं काय आता खिशातनी गिल्लास आधी हातातनी ताटली आणि एखादी ताट समजा. मग तेच म्हणून राहिलो मी. पहिले लोक ताट वाटी गिल्लास घेऊन आपल्या म्हणजे पंक्तीत जेवायला येत जाय. म्हणजे कोणाला वायकाल दुख नाही यायला दुख. कारण की काय होय यानं प्लॅस्टिक आता पाहा तुम्ही पात्र किती आणतो आपण. प्लॅस्टिकचे पात्र, प्लॅस्टिकचे गिल्लास, पाण्याचे पैसे कमी लागते पण गिलासाचे पैसे जास्त लागते. द्रोण पाहते प्लॅस्टिकचे, चमचे, सगळ्या गोष्टी तुम्ही पाहता आपल्या पंक्तीने किती आपण ते प्लॅस्टिक वापरून राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडणं होते. तर याच्या घरी कार्यक्रम त्याच्या घरी उडत जाते ते सगळे गिल्लास. दिला धरला पाणी पिला की दिला टाकून. म्हणजे हे प्रदूषणही होऊन राहिलं, अन्नही वाया जाऊन राहिलं. हे सगळं प्लॅस्टिकमुळे होऊन राहिलं. आणि त्याचा फायदा काहीच नाही कवडीचा, विनाकारांचा खर्च फुकटचा. मी तर म्हणतो मग आता हे आपलं गणपतीचा आता पंगत आहे तर त्यावेळेस मग ताटवाट्याच घेऊन यायला लावला सगळ्याला. बस तेच टार्गेट आहे ना या मंडळात जे नवयोग मंडळ आहे. हो त्याचं तेच म्हणणं आहे का मारतो किंवा कमी खर्चात. म्हणून आपापला गिल्लास आणि आपापला ताट सोबत घेऊन येणे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाकाचे भांडे पा द्यायची. हो आपलं पाणी आणायचे गुंड भरणे हे ते सगळं पाणी कायच्यातलं ते गुंडातलं किंवा तांब्याचं म्हणा किंवा पितळीचं म्हणा किंवा स्टीलचं कोणते असो. पण धातूचे जे होते का नाही ते आपले भांडे ते पाण्यासाठी वापरत जाय. आणि आता आपण प्लॅस्टिकच्या कॅना वापरतो. कॅनातलं पाणी आपण नळ लावलं पितो. म्हणून म्हणलं हे जे प्लॅस्टिक आहे हे आपल्या शरीराला भयानक घातक आहे. आणि याचा आता आपल्याला समूळ नष्ट करायचा आहे. म्हणून हे आपण स्पर्धा घेतलेली आहे. असं मला वाटते बा नाही का. या पोट्ट्याने केलं बरोबर केलं. ते बा शक्य नाही. ते प्लॅस्टिक शिवाय बा जगू शकत नाही म्हणून. कारण की बा सकाळचं दुधाची पुडीपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्लॅस्टिकचा वापर करावा लागते आपल्याला. मग पाहत नाही का आपण आता पनीरशिवाय आपण बाजार आणतो का. भाजीपाला जरासा घेतली पनीर निघाले. मग कोण येते थैल्यान कोणाला काय टाईम आहे आता. मग आता पोट्ट्याचे टिफिनचे डबे काय जे प्लॅस्टिकचे डबे आहेत. पाण्याच्या बॉटला काय प्लॅस्टिकचेच आहे. घरी बी आपल्या कॅना प्लॅस्टिकचेच आहे. म्हणजे कोणते भांडे नाही प्लॅस्टिकचे तू सांग मला. सगळे आता पॅकिंग करून आता लोक घरी नाही देतो प्लॅस्टिकच्या पन्न्यातनी. कोणी समजा पावभाजी हे ते सगळं पन्नीच नेते का नाही. सगळं म्हणलं पन्नीशिवाय पर्याय नाही राहिला. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे पन्नी वापरास लागणार आहे. ते बंद होणेच नाही. अरे आबाजी आपल्याजवळ पर्याय आहेत पण आपण त्याचा वापर नाही करत. थैली घेऊन जायला काय होते आपल्याला बाजारातनी. प्लॅस्टिकच्या ह्याच्यातनी आता समजा आपण चहा पितो कपातनी काचाच्या ह्यात पिला पाहिजे. कितीतरी गोष्टी स्टीलचे टिफिन डबे वापरायला पाहिजे. करता येते ना पण आपल्याला नाही सुचत ना. ते आपल्याला पाहिजे सहज सोपं म्हणून आहे ते तसं. हो ना मग पन्न्यानं काय एवढं काय होऊन राहिलं तुम्हाला. पन्न्याचा एवढा राखून तुम्हाला बाबा हे प्लॅस्टिक मी सांगतो तुम्हाला पुरं हे जग डुबवणार आहे एक दिवस. मी सांगतो तुम्हाला 100 ते 500 वर्ष याला विघटन करायला लागते. आणि आपल्या 4-5 पिढ्या याच्यानी बरबाद होते या प्लॅस्टिकात तरी ते नष्ट होत नाही. म्हणून म्हणलं हे प्लॅस्टिक जे आहे का नाही याच्या जे घटक असते आपण गरम अन्न त्याच्यात नेतो. त्याच्यातनी जे घटक असते BPA नावाचा घटक असते ते आहारासोबत गरम अन्न असते त्याच्यातनी ते मिसळले जाते आणि मायक्रो प्लॅस्टिक आपल्या शरीरात अंदर जाते. आणि ते अंदर गेल्यामुळे काही दिवसानं याचे परिणाम आपल्या पिढीला भोगा लागणार आहे. हो तर याच्यातून हार्मोनल वजन आणि शेवटचा पर्याय म्हणजे कर्करोग कॅन्सर हे याच्यावर म्हणजे भयानक असं प्रमाण होणार आहे कॅन्सरचं हे ते प्लॅस्टिकच्या वापरामुळे. म्हणून प्लॅस्टिकचा जेवढा कमी वापर करता येईल तेवढा आपल्याला करावा लागते. म्हणून या स्पर्धेमध्ये तुम्ही कसं आहे सहकार्य करा. हे बा कधीला बस तुम्हाला सांगतो ना हे ढोरं वासरा आहे का नाही. हो हे आपण पन्न्यातनी उरलेलं भाजीपाला हे ते बाहेर टाकतो खतावर इकडे तिकडे. हे ढोरं खाते तर पन्ने खाते त्यासोबत. हो मृत्यू येते द्यायले पन्न्याच्यानं मरून राहील ढोरं. काय सांगा तुम्हाला. ते तर खरीच गोष्ट आहे म्हणा. ढोरं वासरं हे ते आता पन्नी सहितच खाते ना. मग त्याचं काय आता विघटनच होत नाही म्हणलं तर मग पोटात काय होईल त्याचं. आज ना उद्या पॉयझन होईनच ना. अरे हे बा हे सांगतो ना नदी नाले शहरातनी पाणी येते जोऱ्यानं त्या पन्न्याच्यानं पुऱ्या बिलकुल नाल्यानं अटकते ते. जिकडे तिकडे बिलकुल असं म्हणजे पाणीच पाणी होऊन जाते. हो एवढ्या पन्ने खतरनाक आहे. तेच म्हणतो मी प्लॅस्टिकचा लाडकपणा करणंच नाही आपल्याला. हो आता आपलं पाणी जे प्यायचं आपल्याला हो आपल्या गावातली सगळे स्टीलच्या म्हणा किंवा आपलं तांब्याचं म्हणा कोणत्या भरण्यात तुम्ही प्या पण हे प्लॅस्टिक सोडून प्या. बॉटल ज्या पाण्याच्या हो ती बी आपल्या प्लॅस्टिकच्या वापरू नका. टिफिनचे डबे बी प्लॅस्टिकचे वापरू नका.
अशा पद्धतीने आपला कार्यक्रम झाला पाहिजे. गावातल्या दुकानातल्या पन्न्या अजिबात घ्यायच्या नाही, आपापली थैली न्यायची. मी सांगतो मंडळाला एक सूचना देतो की मारुतराव, यावेळेस तुम्ही जे बक्षीस देऊन राहिले का नाही, ज्याने सहभाग घेतला या प्लॅस्टिकच्या निर्मूलनच्या कार्यक्रमात, त्याच्या इथं 5-5 थैल्या द्या तुम्ही 20-20 रुपयाल्या. 100 रुपये गेले चालते, तेवढे तुम्ही देऊन टाका, वसुली करू आपण. असं माय म्हणणं आहे. बरोबर, तसंही करून टाकतो नाही का, 5-5 थैल्या देऊन टाकू, लहान मोठी पाहून समजा. काही भाजीपाल्याले किराणाले. बरोबर करून टाकू याच्यातून मग आपण. काही हरकत नाही. चला मग आता लक्षात आलं ना कंदीला बस तुम्हाला प्लॅस्टिकचे दुष्परिणाम लय आहेत, म्हणून म्हणलं सगळ्यांना सहभाग घ्यायचा आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, बक्षीस 5,000, दुसरं 3,000, तिसरं 2,000. पण याच्यातनी अजून एक अट आहे की 10 दिवस आपले गणपती आहे, विसर्जनपर्यंत ज्याच्या हातात पन्नी दिसन, पन्नी प्लॅस्टिकमध्ये काही वस्तू आणताना दिसन, त्याला 500 रुपये दंड मंडळातर्फे करण्यात येईल. हे तुम्हाला जाहीर सूचना देण्यात येत आहे. आपले 500 रुपये काय राजा, हे नको करू ना. यानं कसं काय मग फालतू राजा. मग असं एका दिवशी आम्ही पन्नी घेऊन गेलो तर मग तुम्हाला थैल्या काय देऊ राहिलो? हो तेच म्हणणं आहे ना की आपल्याला काही दिवस फक्त सवय पडासाठी हे दंड आहे. तुमच्यापासून काय आम्हाला काय म्हणजे दंड वसूल करायचा आहे का? नाही, तुम्हाला चांगली सवय पडायची आहे म्हणून. ती 10 दिवसपर्यंत. मग आपल्याला सवय पडली की मग शेवटी आपलं हे प्लॅस्टिक बंद होईल, आपलं का प्लॅस्टिक मुक्त होईल. बरोबर आहे शिलाल भाऊ, बरोबर आहे तुमचं. हे 500 नाही 1000 रुपये दंड करा तुम्ही. ज्याच्या जवळ पन्नी दिसन ना 1000 करा. मग आता हे पहा, आता कोणाजवळ पन्नी दिसन विसर्जनपर्यंत, त्याच्यापासून मंडळ 1000 रुपये वसूल करेल. ज्याला दिसला त्यानं पुरावा म्हणून फोटो काढावा. समजलं का? ओके, झाला आता विषय मोकळा. बिलकुल झाला. आता मग करायचं का पन्ने जमा करायला सुरुवात करून देऊ मग आता. हो बिलकुल 5 वाजेपर्यंत स्पर्धा आहे आपली. 5 वाजेपर्यंत जमा करा, नंतर मोजमाप करा. ज्याच्या जास्त पन्न्या भरण त्याला बक्षीस देण्यात येईल. बरोबर, चला मग मुळा मीटिंग मुळा आता. चला काय म्हणता लक्ष्मण भाऊ, काय बोलावलं म्हणलं? काय म्हणते छोट्यामध्ये बोलावलं म्हणे, काय आहे? काही नाही, ते आपल्या धाब्यावरती म्हणलं आपलं प्लॅस्टिकच्या बॉटल आहे ते बऱ्याच जमा आहे तिकडे मागते. धाब्याच्या मागे ते कटगऱ्यात लय जमा केलेलं आहे ना, भंगारवाल्याला देत असतं ते. इकले का आहे का म्हणलं, आहे का अंदर आहे का ते? काय तर त्या पोट्याला बोलावून राहिलं ते, येऊनच नाही राहिलं ते. त्याला म्हणलं घेऊन जायला बा ते. 7-8 कट्टे भरले म्हणलं प्लॅस्टिकच्या बॉटलानं. काय करावं ते? तिकडे मागा आहे पडून. कहून काय म्हणतात त्याचं काय करता आता? अरे बा मजा म्हणलं ना मग. हे बा अरे 5,000 वसूल होते त्याचे. मग काय हे बा सगळे कट्ट्याच्या कट्टे आहे का नाही, बाहेर काढ आणि आपलं एखादं कटलं फटलं भाड्यानं पाय आणि आपल्या रामपूर लिहू देस तू. 4 वाजेपर्यंत घेऊन यायचं. म्हणजे कसं आहे, तिथं आहे स्पर्धा. आपलं प्लॅस्टिक निर्मूलन आहे. तिथं आपल्याला कसं ज्याचं वजन जास्त भरून प्लॅस्टिकचं त्याला जास्त बक्षीस आहे. पहिला 5,000. एरी केवढ्या खपणार आहे आपल्या ते 200 रुपये देत नाही हातात नाही. त्यापेक्षा तिकडे घेऊन जाऊ आपण, कामी येते ते. बाबा लक्षण भाऊ, बाकी राजा दिमाग काय म्हणा तुमचा पण. बरोबर लगा तुमच्या लक्षात आलंय. आपण काहीच नाही बाबू, आपल्यापेक्षा लय लोक हुशार आहे, लय पोहोचले लोक आहेत. मग त्या दिवशी मीटिंग झाली ना गणपतीची, तर त्यांनी सांगितलं की बा गणपतीमध्ये प्लॅस्टिक निर्मूलन स्पर्धा घेण्यात येईल. कंदीलपुडा त्या दिवसापासून भेटला होता. मग त्यांना राजा किती कट्टे केले काय सांगायचं मी. आता मला वाटतं आपल्यापेक्षा जास्त भरते, काय सांगा. अरे बाबा कंदीलपुडा होते. हो बरोबर आहे. ते लय हुशार वाटते बा. बिलकुल बा, कानो खबर नाही कोणाला. मग मी तर सांगतो त्यांना घरी, मला वाटते काय कट्ट्याच्या कट्टे किती भरले काय सांगा. पहिला नाही पण आपला दुसरा तीन कमीत कमी तरी 3,000 भेटते आपल्याला. जाऊ दे, काही हरकत नाही, चालते आपलं. नाही पहिलाच येते आपला. लय कट्टे आहे ना. मग काय तर अजूनही आता काही जमा करतो मी. बाहेर आहेत आपल्याला जोराशा पडलेले. ती आणू का जमा करून? आणा बाबा, करा हे बा तुम्ही. अजून धाब्याला टाइम आहे, अजून आता जास्त चालत नाही. आता जेवढा टाइम भेटेल तेवढा ती कव्हर करा. आपला अल्प त्याला त्याला म्हणा करा, जितके कट्टे भरा तितके भरा. त्याच्या उरा नेऊन टाकू काय घे म्हणा किती पाहिजे. पहिला नंबर आपला कंदीला फिटवा असल्या का. बरोबर, ठीक आहे मग. चाल रे छोट्या. ते बाहेर आपल्या परिसरात लय पडलेले आहेत. ते जमा करून टाकू. चल बरोबर, पाहिजे म्हणलं काही देता म्हणून आम्हाला 500 तरी देता मला कमीत कमी त्यातले. म्हणजे मग काय तुम्हाला 500 रुपये मग आता तुला रोज देऊ नये का मग आता. तुम्हाला मी जे सांगतो ते काम करता तुम्ही. शिल्लक न करत तो मुकाड्यावर जा. पण आम्ही तर काय साठी आम्हाला काय म्हणजे प्लास्टिक जमा करायचं असं असते का? असं थोडी असते काही लक्षण भाऊ. हो ना, पण एका दिवशी काय तुम्ही एका दिवशी प्लास्टिकचा आपली स्पर्धा आहे म्हणून आपला नंबर आला नाही पाहिजे का? नाव होते का तुमच्या मालकाच नाव राहिलं ना. बरं ठीक आहे. मग आता कटलं भरातून घेऊन जायचं का मग तिथे 4 वाजता? बिलकुल 4 वाजता कटलं पाहून घ्या तुम्ही. लवकरात लवकर तिथं पोहोचलं पाहिजे. 5 वाजता मोजमा पाहिजे त्याचं. ठीक आहे ना. मग आता त्याला समजा 1000 रुपये ते भाडं घेऊन मग घेऊ त्यांना तरी 4 उर राहिला आपल्याला. तुम्हाला काय करावं लागते? 1000 रुपये नाही लागत ते. 500 रुपये सापडते कटलं एखादं. 500 रुपये देतो म्हणा, चाल म्हणा ते घेऊन बसले आपले. जा लवकर लागा कामं कमी.